बनवलं भुकाचं मार्केट बनवलं का अजिबात खराब आहे। भद्रावतीचे नागरिक बघू शकते का 2017च्या जे स्वप्न बघितलं होतं सब्जी मार्केटच्या ते 2025 होता आतापर्यंत ते फक्त स्वप्नच राहिला। फक्त एक भिंतीत बाई आहे ती एकटीच उभी आहे ना। हे स्वच्छता तुम्ही बघू शकता किती प्रकारच्या स्वच्छता आहे। हे भद्रावतीची जनताचे दिशाभूल करून त्यांचे टॅक्सचे पैसे व शासकीय पैशाचे जे निधी येते त्याचा दुर्वापर करून 5-5 कोटीचे अंदाजे हे या बिल्डिंगमध्ये लागले आहे तुम्ही बघू शकता। पण हे भद्रावतीच्या जनताला पूर्ण दिशाभूल करत आहे भद्रावती नगर परिषद। मी माझ्या वडिलोपार्जी व्यवसाय चालू आहे हा, आणि आम्ही ज्या जागेवर व्यवसाय करत होतो तिथून नगर परिषदेने आम्हाला हटवून गुंडावर यांच्या जागेवरती बसवलेलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला योग्य राहील तशी जागा त्या जागेवर बांधून देऊ। आणि ह्या गुंडावरच्या जागेवर आणून बसवल्यानंतर अशी व्यवस्था आहे का नाही लाईटची व्यवस्था, नाही पाण्याची व्यवस्था, नाही मूत्रीघराची व्यवस्था, आणि असे गार्डन पडलेलं आहे तरी पण आम्हाला इथं व्यवसाय करावा लागत आहे। आश्वासन असं दिलं त्यांनी का तुम्हाला बिलकुल 2 वर्षामध्ये घर मकान बांधूची दुकान अशी कंडिशन झाली तिथं का तिथं भूत बंगला बांधलेला आहे। महाराष्ट्रामध्ये असं कुठंच मार्केट नाही आहे का त्या जागी पुरं भूत बंगला आहे। भूत बंगला म्हणजे पुरं पॅक अंडरग्राऊंड तळघरामध्ये आम्हाला दुकान लावायला ते सांगत आहे। आणि असं आम्हाला कोणालाच योग्य नसल्यामुळे आम्ही त्या बिल्डिंगमध्ये जाऊन राहिलेलो नाही आणि आमची पर्याय व्यवस्था करून देतो असे बोलून राहिले आहे। तिथं अशी कंडिशन आहे का जिथं घाण आहे त्या घाणेमध्ये आम्हाला धंदा करावा लागत आहे, लोकांना तोंड द्यावं लागत आहे। तर धंदा एवढे आता गड्डे आहे काही नाही, एकाने घसरून पडलं तर काय करणार आता सांगा तुम्ही। माझं नाव रंगी जाते, मी व्यापारी आहे भाजीपाल्याचा इथला। मी इथे जे बिल्डिंग बनवली आहे हे बिल्डिंग सब्जी मंडीच्या दृष्टिकोनातून काही कामाची नाही आहे आणि अशी बिल्डिंग कधी कुठं बनल्या नाही जात। आणि ह्या गुंडावरच्या जागेवर आम्हाला किरायानं बसवलं नगर परिषदनं। काही दिवस नगर परिषदनं आमच्याकडून चिठ्ठी घेतली, नळ चालू करून दिला होता आणि लाईटिंगची व्यवस्था केली होती। पण नंतर काही दिवसानं ते सर्व काढण्यात आलं आणि आम्ही आता बगर लाईननं इथं व्यापार करत आहोत। आणि गंदगी तर एवढी असते की त्याची काही हद नाही। चिखल, आता पाण्याची व्यवस्था नाही इथं, लाईटची व्यवस्था नाही, तरी पण आम्ही अंधारात आपलं काम करून राहिलेलो आहोत। ठीक कायचं मार्केटवर चिखलाचं बोल। आम्हाला 2017मध्ये एक आश्वासन दिलं होतं नगर परिषदेने का तुम्हाला आम्ही पक्की बांधकाम करून देऊ। त्यांचं आम्हाला तिथून उठवण्यात आलं आणि ते राजीव गुंडावरच्या जागेवर आम्हाला तेव्हापासून बसवलं। त्याच्या काय कुठलीही व्यवस्था सुविधा नसताना त्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत 2025 पर्यंत म्हणजे जवळपास 17 ते 25 8-9 वर्ष अशा ठिकाणी आम्ही आमचे दिवस काढत आहोत आणि अजूनही त्यांनी आमची पर्यायी व्यवस्था केलेली नाही। ती बिल्डिंग बांधली ती आमच्या कामाची नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेलो नाही, दुसरी व्यवस्था करून देतो म्हणून भरोशात घेऊन बनवलं असं। हो, आम्हाला भरोशात न घेता बिल्डिंग बनवलेली, आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारणा केली नव्हती। आणि एकही भारतामध्ये अशी एकही भाजी मंडीची तशी बिल्डिंग नाही। भाजी मंडी कशी मोकळ्यात पाहिजे होती, आम्हाला मोकळ्यात म्हणण्यात त्यांना आपल्या स्वार्थासाठी तशी बिल्डिंग बनवण्यात आली। कुठेतरी कमिशन खाण्यापुरती ती बिल्डिंग बनली आणि आता आम्ही असंच उघड्यावर। हे चिखलामध्ये गाडी फसलेली आहे, रोज काढायला 2 माणसं लागत आहे रोजचे रोज। मार्केटमध्ये आला, इकडे जुनं मार्केट होतं आमचं, तिथनं आम्हाला स्थलांतरित जागा म्हणून इथं जागा देण्यात आली। जागा दिली पण अशी जागा दिली का रस्ता कमी आणि चिखल जास्त आहे इथं। नगरपालिकेने इथं व्यवस्था केली होती लाईटाची, नळाची। नळ कापून नेला नगर परिषदनं, लाईटाची व्यवस्था केली होती, ते लाईट नेले इथून काढून नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः इथले लाईट काढून नेलेले आहे। संध्याकाळी इथं पूर्ण अंधार असतो आणि सोयीसुविधेच्या बाबतीत काहीच नाही। बाथरूमची एकही व्यवस्था नाही, बाया माणसं असले तसे उघड्यावर मुतावं लागते, त्याच्याचा झाडाचा आळप वगैरे घेऊन असं लोकांच्या म्हणजे मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांना एक पैशाची सुद्धा यांनी सुविधा केलेली नाहीये। एवढी सुंदर जे बिल्डिंग बनवली तुम्हाला भरोशात घेऊन तुमचं काय म्हणणं आहे त्याचं? एवढी सुंदर बिल्डिंग आजपर्यंत आज आम्ही
पुणे मुंबईपर्यंत मालाची खरेदी होते आमची. असं मार्केट आजपर्यंत आम्ही कुठंच पाहिलं नाही. आणि एवढं सुंदर मार्केट, टाईल्स, ग्रेनाईट, जिथं ज्या माणसाला मार्केटची भाजी मार्केटची व्यवस्था कशी असायला पाहिजे, शेड असायला पाहिजे. प्रत्येकाचे आमचं ओपिनियन न घेता किंवा सर्वसामान्य जनतेचं ओपिनियन न घेता की मार्केट कसं असायला पाहिजे, एक खंडर अशी बिल्डिंग बनवून ठेवली आहे. तिथं कोणाचं काहीही म्हणजे भाजी मार्केटचं वास्तव्य होईल बा असं काहीच नाही आहे. डायरेक्टली तुमचं म्हणणं आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी ते बनवून घेतलं आहे? नगरपालिकेनं किंवा तिथले जे पदाधिकारी असतील त्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती बिल्डिंग बनवली आहे. कारण की फक्त त्या जागेवरून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न होता आणि तो त्यांनी सक्सेसफुल करून त्यांनी आम्हाला तिथून काढण्यात आलाय आणि हे स्थलांतरित ही जागा देण्यात आली आहे. इथं काहीही व्यवस्था नाही आहे. 2017 आम्हाला हटवण्यात आलं तिथून मंडीतून. तर आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही नवीन बांधून देतो, नवीन गाडी बांधून देतो. नवीन गाडी बांधताना आम्हाला आमचा कोणाचा विचार घेतला नाही. स्वतःच्या मताने त्यांनी कारभार केला आणि ती तशी मंडी बांधून ठेवली. तर ती मंडी आमच्या उपयोगात येणार नाही आणि आम्हाला स्वतःच्या पैशाने हे गाडी उभे करून आम्हाला तयार करावं लागले. आणि हे आम्हाला दरवर्षी आमचे झोपडे पडत जाते, आम्हाला बांधत जावं लागते. आणि चिखल एवढा आहे इथं की रोज एक कास्तकार पडत जाते माल आणताना चिखलामध्ये. एकही सुविधा नाही, बाथरूम नाही, कोणत्या गोष्टीची सुविधा नाही. त्याच्यासाठी आम्हाला नवीन बांधून देण्यात यावे. हे जे बांधलं ते तुम्हाला काय म्हणतात तर कमिशनखोरीचा स्तंभ बनवून ठेवला आहे का? हो, तसंच वाटते आम्हाला. कारण आम्हाला आम्हाला विचारच नाही घेतला कोणाचा आणि तशा पद्धतीने बांधून ठेवला आहे ते. मी पुंडलिक वाघमारे बोलतो. ही सब्जी मंडी आहे आम्हाला 2017 इथून हटवण्यात आला आहे. राजू गुंडाच्या याच्यातून आम्हाला बसवलेला चिखलात, जिथं कोणतीच काही सोय नाही आहे, ना संडास नाही, बाथरूम नाही, ना आम्हाला बांधून देतो म्हणत होते. ते आमच्या सोयीस्करचे काहीच बिल्डिंग कामाचे नाही. याने कमिशनच्या हिशोबाने काय बांधलं हे आम्हाला काही माहीत नाही. पण आम्हाला इथं आणून हे केलं आणि जागा सुद्धा दिली नाही. राजू गुंडाचे त्या बसत आहे, त्यानं काय किराणा घेतली काय आहे ते हे आम्हाला काही माहीत नाही. आता आम्हाला कुठं देते जागा कुठं नाही तर हे काय अद्याप काय आम्हाला. तुम्हाला भरोसात घेऊन ते बनवलं असेल ना? हा, आम्हाला बिल्डिंग बनवून देतो म्हणून बनवलं आहे त्यांनी. पण बनवता वेळी तुम्हाला काही बोलवलं होतं की 116 लोकांना जे त्यावेळेस काहीच बनवलं नाही. त्याने आपल्या मतानं बनवलं. ते बिल्डिंग आमच्या काहीच कामाची नाही. तुमचं म्हणणं आहे ते कमिशनखोरीचा एक स्तंभ बनवून ठेवलाय? हो हो, फक्त आम्हाला फक्त पिल्लर घेऊन टाकलं असतं, स्लॅब घेऊन टाकलं असतं तर आमचं सोयीस्कर झालं असतं. ते शासकीयकडून 5 कोटीच्या वरती ते पैसे लागले आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? ते 5 कोटी लागले असन का? नाही, 5 कोटी लागलेच नाही. त्याचं कोणतं काय केलं आहे त्याचं 5 कोटीचं? हे 2 करोडचं काम आहे ते, 5 कोटीचं कुठचं काम आलेलं आहे त्याचं? ठीक.